तर पुण्यातील महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। मोनाली विधाते रुग्णांना कुंकू लावून आजार बरा करत असल्याचा दावा करण्यात येतोय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी रेखा फुंडेंनी महिलेवर आरोप केला। तर रेखा फुंडे बदनामी करत असल्याचं मोनाली विधातेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। जी लोक तुमच्याकडे येत आहेत त्या लोकांना तुम्ही असं सांगतायत की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ नका, या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही बरे होताल, असे थेट आरोप तुमच्यावरती केले जात आहेत। खरं तर मी रेखाताईंना म्हणेल की हे खूप चुकीचं आहे। तो व्हिडिओ आहे एक गेल्या वर्षी टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिले महिलेला जे आपण कुंकू लावले, साहजिक आहे की एक महिलेला कुंकूच लावणार, म्हणजे मी तिथं गेल्याच्या नंतर मी त्यांना कुंकू लावलं। मला भेटण्याची इच्छा होती त्यांना, तिथं माझा कार्यक्रम होता खीर चपातीचा, तर मी त्यांच्या तसेच मी तिथं गेले, गजरा वगैरे लावला होता। त्यांनी बरंच असं म्हणलं की त्याच्यामध्ये की मेकअप वगैरे करून गेला, तर तसं काही नाहीये। मी तिथं त्यांना भेटायला गेले होते, तर त्यांनी जे केलंय मला असं वाटतं की माझ्या बदनामीच्या हेतूने त्यांनी हे बोललेले आहेत। ते लोक जे भक्तगण आपल्याकडे येतात तर ते आशेने येतात, आशेने म्हणजे त्यांचं काम होतं म्हणून ते येतात। प्रचंड सोनं, प्रचंड पैशाचं प्रदर्शन त्यातनं केलं जात आहे आणि त्यांचे जे व्हिडिओ बघतोय आम्ही, रील बघतोय, तर त्यामध्ये त्या चक्क ती बाई दाखवतीये की माझ्याकडे एक बाई आली रडत रडत आणि 15 मिनिटात तिची मुलगी हरवलेली सापडली। बापरे, मला त्या मोनाली विधातेला तुमच्या माध्यमातून आवाहन करायचंय, अगं बाई, तुझ्याकडे एवढी देवीची अलौकिक शक्ती आहे, तू प्रचंड देवीची भक्त आहेस, तर मग आज पुणे शहरामध्ये शेकडो मुली बेपत्ता आहेत, अनेक मुलींवरती अत्याचार होतात, त्या शेकडो बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध तिने 24 तासाच्या आत लावून दाखवावा, हे चॅलेंज तिने माझं स्वीकारावं। मला जेव्हा पोलिसांनी सांगितलं होतं की ह्या महिलेला आंदोलनात घेऊ नका किंवा तुमच्या ऑफिसकडे एंट्री देऊ नका, तेव्हा पोलिसांनी मला एक पेपरचं कात्रण आणून दिलेलं होतं आणि त्यावेळेला मोनाली वावळ नावाच्या महिलेवर भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये पीटा अंतर्गत कारवाई जी आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं सेक्स रॅकेट चालवलं जातं, तर त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर कारवाई झालेली होती आणि त्या कारवाईचे जे काही अपडेट्स आहेत, त्यावेळेला कात्रणं असतील, काही प्रूफ्स असतील, ते मला पोलिसांनी दाखवले होते। त्यामुळं गुन्हा दाखल आहे किंवा ती केस निकालात लागली का नाही मला माहित नाही, परंतु यांची पार्श्वभूमी फार काही चांगली नाही। त्यामुळे या सगळ्यांवर सीपीनी जी आहे ती सुमोटो कारवाई करणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने